टिळकांनी ठरवले. टिळकांना लहान मुलांना चांगले शिकवता येत असले तरी माझ्या बाबतीत ते अगदी निराळेच ठरले. एक तर मी लहान नव्हते, दुसरे मी परकी नव्हते, तिसरे मला हसू फार येत असते. त्या हसण्याने माझ्या शिक्षणातही दगा दिला. मला शिकवण्याचे ठरल्यावर टिळकांनी पहिलीपासून 6वी पर्यंत पुस्तके जवळ होते नव्हते तितके सर्व पैसे खर्च करून एक दिवस खरेदी करून आणली. एका बाजूला टिळक बसले, पलीकडे मी बसले. मध्ये पुस्तकांचा ढीग घातला व आमच्या अभ्यासाला सुरुवात झाली. व्याकरणापासून सुरुवात. टिळक म्हणाले, शब्द म्हणजे काय? मला सपाटून हसू लोटले. हा कसला बाई चमत्कारिक प्रश्न? शब्द म्हणजे शब्द. शब्द म्हणजे शब्द, मी उत्तर केले. पण शब्द म्हणजे काय? शब्द म्हणजे शब्द. पण शब्द म्हणजे काय? पुन्हा माझे आपले शब्द म्हणजे शब्दच ठेवलेले झाले. टिळक खूप संतापले. ते संतापत तसतशी मी हसू लागले. तसतसे ते आणखीन संतापत. शेवटी संतापाग्नीने व माझ्या हास्याच्या वायूने मोठा भडका उडाला. तो भडका होता पुस्तकांचा भडका उडाला. टिळकांनी सारी पुस्तके टराटरा फाडून टाकली व त्या चिंध्यांच्या ढिगाऱ्याला काडी पेटवून लावून दिली. हा आमचा पहिल्याच दिवसाचा अभ्यास. एका 8 दिवसांच्या आत आपल्या बायकोने आपल्यासारखे व्हावे असे टिळकांना वाटे व मी पडले मठातली मठ. तेव्हा ते व्हायचे कसे? पण हळूहळू त्यांना आपली चूक कळून आली व त्यांनी मला अ पासून ज्ञ पर्यंत अक्षरे वळवण्यास दिली. ती झाल्यावर क ची बाराखडी करून घेतली. पण हे शिक्षण देत बसण्यात त्यांना काहीच गंमत वाटेना व माझे शिक्षण तेथेच आटोपले. मात्र यापुढे माझे वाचन पुष्कळ वाढले व त्या वाचनातच बाकीच्या बाराखड्या व जोडाक्षरे वगैरे मला आपोआपच आली. पण मागे सांगितल्याप्रमाणे क्ष, ज्ञ, कै, खै वगैरे मंडळी अजूनही माझी एखाद वेळेस फजिती करतात.